नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर हे बघा, मी आलो आहे गावी. बरेच महिने वाट बघत होतो की कधी पावसाळा येतोय आणि आता तो क्षण आला. आणि आल्याच पटापट जेवून हे बघा शेंडी घेऊन चाललो आहे आम्ही पागायला म्हणजे मासे पकडायला. हा आहे माझा मित्र गावचा रघु राऊत. हात दाखव. आणि पुढे धनेश गेले आहे. आणि ही बघा, ही मागे तुम्हाला मी बाग दाखवलेली ना आमची, तर ही तीच बाग आहे. आता पावसाळ्यात सगळं हिरवं झालं आहे. तर आधी मम्मी सोडत नव्हती गावी यायला, कारण की करामती चालूच असतात आमची अशी गावी आल्यावर काय ना काय. एकटाच आलो आहे मी मुंबईवरून, आणखी नाही कोण आलं आहे. तर सॅटर्डे संडे होता आणि फ्रायडे आणि मंडेला सुट्टी घेतली आणि आलो फिरायला. बघा नदीला पाणी लागलं आहे चांगलं. आणि हे मामाचे 2 होडी आहेत रेती काढायचे. तर आपण पण वर चढलो आहे आता. पाणी बघा कसं भरलं आहे होडीमध्ये. तर आता हे सध्या वापरण्यातले नाहीत, म्हणून मग ह्यांच्यामध्ये असंच भरू दिलं आहे. जेव्हा वापरायचे असेल तेव्हा सगळं पाणी काढतील बाहेर. आणि आमचा अजून एक मित्र येतो आहे बघा आम्हाला पिकअप करायला, तिथून शुभम येतो आहे. तर होडीने जाणार आहे आम्ही मासे पागायला. आता राऊत चालत आहे पहिला पाग टाकायला. बघूया काय भेटतं. वा मस्त पडली रे. लागलं का रे? काय नाही लागलं, थोडा वेळ लागेल. तर हा बघा शुभम आलाय. रेनकोट कशाला रे? मासे पकडताना भिजायला नको. हे बघा आता आम्ही चाललो होडी घेऊन. शुभम होडी चालवतोय आणि बाहेरच्या नदीत जातोय आम्ही. तिकडे कदाचित मासे चांगले भेटू शकतात म्हणून. हे बघा ही आमच्या गावची नदी आहे. ही बघा मोठी. राहू तिथं पाणी खोल आहे का? हो भरपूर. हा किती खोल तरी? तरी 2 पुरुष खोल आहे. मग पावसातल्या यायलाच नको ना, पावसातच एवढं जास्त असतं ना. व्हिडिओ मध्ये खराब होईल. हे बघा तो आपला सण आहे. तिकडे 2 होड्या दिसतात ना, बोट. इकडे आमचा अजून एक मित्र पाकतोय. हे बघा सिद्धू. त्याला बरेच मासे भेटले आहेत वाटतं. तो आधी आलेला. तर बघू त्याच्याकडे जाऊन त्याला काय काय भेटलंय. बघा शेतू पडता एका शेतू असला मोठा तर हयत उतरायचं राहता. हे बघा सिद्धू काय भेटला? काय ते काय भेटलं? काय गाव त्याला काय कचरा जमा करतं काय? काय भेटलं ते? तर सिद्धू इथेच पाकतोय. आपण पुढे चाललोय आता. बघा मोठ्या नदीत आलोय आपण. तर आपली छोटी नदी तिकडे आहे, म्हणजे तीच ह्याला जाऊन भेटते ती. आणि आता आपण मोठ्या नदीत आलोय. ही खूप खोल आहे. तर इकडे जास्त आम्ही येत नाही असे पाणी भरलेलं असताना. तर बघा सिद्धाला तिथे सोडून आलो आम्ही. दिसतोय का तुम्हाला? हा बघा. तर अक्षय आता चाललाय पागायला पहिला. आश्रय. एक नंबर. लाव गाठी पुढे. तर इथे आपला पाक पडलाय. तर बघू आता आपल्याला काय भेटतं. हे बघा काहीतरी भेटलंय आपल्याला. कुठला मासा आहे? बापरे. हा बघा मित्रांनो, मोठ्या नदीमध्ये पहिलाच पाग आणि त्याच्यामध्ये आपल्याला मासा भेटलाय. तर हे बघा मी दाखवतो तुम्हाला काढून. काढ
थांबा अक्षय काढतोय, आश्रय काढतोय. हा बघा, हा पहिला मासा. कुठला मासा आहे आश्रय? शेतूक मासा. पापलेट सारखा दिसतोय. तर आता बघूया अजून कुठले कुठले मासे भेटतात आपल्याला. दुसरा पाक टाकायला चाललोय आम्ही. आता जास्त बोलायचं नसतं, आश्रय जजमेंट घेतोय की मासा असेल की नसेल त्या हिशोबाने टाकणार तो. तर यासाठी एक्सपिरियन्सच लागतो, असाच टाकून नाही भेटणार. हे बघा आता टाकायला चाललंय. पहा आता पण खूप जबरदस्त पडलाय. आता काय करू नको, थांब रमली होती, बोलवू नको. नकडेच उभी करून ठेव. तरी बघा नदी बघा कशी मस्त मोठीच्या मोठी आहे. आम्ही चौघं आलोय. काढशील पाठी घे पाठी तू त्या साईडने भावा मारायची. तर हे बघा कसं होळी चालवते. शुभल्या वय काय तुझं? 18 वय आहे. पण हा लहान असल्यापासूनची होळी चालवते अशी. आणि आता मोठ्या नदीत आहे आम्ही. आणि इथे झोत बघा किती आहे, दाखवतो. झोत म्हणजे पाणीचा फ्लो खूप जास्त आहे इथे मोठ्या नदीमध्ये. तर तरी पण एक्सपिरियन्स बंद आहे हा एवढा लहान असून. तर नदी बघा कशी किती मोठी आहे आपली, कशी आहे. तरी बघा ही मासे पकडायची शेंडी आहे. तरी बरीच जड आहे. मला तर नाही येत अजून, ह्यांना येते वापरायला. तर मी शिकायचं एकदा म्हटलेलं पण ती फाटलेली माझ्याकडून. आणि मग खर्च पण लय आहे त्याला. तर मग मी फक्त शूट करायला आलो आहे. आणि हे आता मासे पकडणार आहेत. तर बघू आपल्याला किती मासे भेटतात. आता लकवर असतं सगळं आणि पागण्यावर पण असतं. सगळी माणसं चेंज होत आहेत. आता पागायला चाललाय धनेश भाऊ माझा. आणि आता होडी ड्रायव्हर आहे राऊत. शुभम आता बसणार आहेत फक्त. तर आता बघूया ह्यांना काय भेटतं. तर मित्रांनो कमेंटमध्ये सांगा तुमच्या इथे कसे मासे पकडतात. ही फक्त मासे पकडायची एक पद्धत आहे. तर असे बरेच आहेत घरी लावून पकडतात. आता धनेश चाललाय पागायला. हे बघा तर ह्याचा पण एकदम गोल पडलाय. जाळं असं गोल्ड पडायला पाहिजे. तर तिकडे तरी आहे आमची. बघा आपण मागे आलेलो आहे जेव्हा तो ट्रकचा व्हिडिओ आहे ना मामाने घेतलेला नवीन डंपर, तेव्हा या तरीवर आलेलो आपण. ते हीच ती तरी. तर धनेश खेचतोय आता जाळं. आता शेवटी धनेशलाच पाण्यात उतरावं लागलंय, कारण की आता होडीत राहून भेटत नाही आणि पाणी इथे कमी होतं म्हणून आता तो पाण्यात उतरलाय. तर काय भेटलंय का? हा हे बघा ह्याच्यात पण भेटला. हा बघा हा शेतूकच आहे ना, हा मगासारखा मासा. हा बारका शेतूक भेटलाय. हा बघा हा आधी भेटलेला. आणि हा आता दुसरा. हा बघा तिसरा. 3 भेटले आहेत. हे टोटल 3. तर माशांना आपण आता या टब मध्ये ठेवलंय. हे बघा हा जास्त मासे नाही भेटत आहेत. हे बघा एवढेच भेटले आहेत. ह्याच्यामध्ये थोडे थोडे आहेत. ते नंतर दाखवतो शेवटला. पण पाणीचा फ्लो जास्त आहे ना त्यामुळे मासे थांबत नाहीत, सगळे पळत आहेत. आता राऊत ट्राय करतोय परत. बघे रावतालाच तो पहिला मासा भेटलेला मोठा. आता बघे रावताला परत काय भेटतंय. तर हे कातेकुमारणीचं मंदिर आहे. आपण जेव्हा डंपर घेतलेला नवीन ना तेव्हा पेढी ठेवायला इथे आलेलो, तेव्हाचा व्हिडिओ आहे बघा. कोकणातील मंदिरं, त्यामध्ये हे मंदिर आपण घेतलेलं, कवर केलेलं. आपण तरीवर आलो आता शेंडी वापस द्यायला. मामा पण आलाय. हा बघा इथे हा मामा कॉलवर जो बोलतोय ना. तर एवढेच मासे भेटले आपल्याला. हे 3च मासे आहेत. हे बघा
20 पॉलीऑल, ये आपको 170 रुपए किलो मिल जाएगा। उसके बाद इन सब चीजों को मिक्स करके आपको शेप 5,000 रुपए की बिकती है। अगर आपने अपने आसपास काय रे काय वांग वांग काय 10 शीट भी बेची तो 50,000 बोलो परत बघ. तर इथेच ब्लॉग संपवतो मित्रांनो. आणि तुम्हाला कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये कळवा मला. तुमच्याकडे कसे मासे पकडतात, अशी शेंडी आहे का किंवा त्याला काय म्हणतात तर ते कळवा. पाग म्हणजे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत. बाय.